श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे मौनी अमावस्या. तर ही जी अमावस्या आहे तर ती पौष महिन्यामध्ये येत असते आणि पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येला दर्श अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला एक विशेष खास असं अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला मौन पाळायचं असतं. असं म्हणतात या दिवशी प्रत्येक व्यक्तीने मौन पाळावं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं. यामुळे आपली वाईट पाप कर्म नष्ट होतात, दूर होतात असं म्हटलं जातं. या मौनी अमावस्येच्या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला आणि यामुळेच या मौनी शब्दांची उत्पत्ती झाली असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गंगेच्या पाण्याचे रूपांतर हे अमृतामध्ये होते आणि या दिवशी बघा सर्व देवी देवता या गंगेच्या पाण्यामध्ये वास करत असतात. यामुळे या गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्या घरामधील वाईट नकारात्मक ऊर्जा, कठोर पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी आपण आवर्जून तिळाचं जे दान आहे तर ते करावं. तर ही अमावस्या 2026 मध्ये रविवारी म्हणजेच 18 जानेवारीला आलेली आहे आणि या अमावस्येच्या दिवशी बघा आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला बघा सकाळी उठताच उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. त्यामुळे एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे, आपलं आयुष्य बदलणार आहे. आपल्या 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी देखील दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला रविवारला करायचा आहे. आता कुठली वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बघा मित्रमैत्रिणींनो, या वर्षी मौनी अमावस्या जी आहे तर ती म्हणजे पौष अमावस्या. तर या अमावस्येचा प्रारंभ हा 17 जानेवारीला शनिवारी उत्तर रात्री 3 वाजता होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती रविवारी 18 जानेवारीला उत्तर रात्री 1:31 होणार आहे. या अमावस्येची समाप्ती आणि उगवत्या तिथीनुसार आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती रविवारीच साजरी करायची आहे. या दोन्ही दिवशी तुम्ही सेवा आणि उपाय करू शकतात. सेवा केल्या, उपाय केले तरी देखील चालणार आहे. परंतु तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, करायचं आहे आणि स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद आणि थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळ करायची आहे. बघा दिवसभर आपल्याला मौन पाळणं हे तर शक्य होत नाही. त्यामुळे बघा तुम्ही उठल्यापासून आंघोळ करण्यापर्यंत जरी मौन पाळलं तरी अतिशय उत्तम राहणार आहे. त्यानंतर आपलं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य जो दरवाजा आहे, उंबरठा आहे तर तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा. उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 1 लोटा भरून पाणी जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली रोजची नित्य देवपूजा करून घ्यायची. नित्य देवपूजा करून झाल्यावरती हा जो एक उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. बघा आपल्याला उंबरठा स्वच्छ करताना थोडंसं 1 लोटा भरून पाणी, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे पाणी आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा जो आहे तुमचा तर तो त्याचा उंबरठा जो आहे तर तो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून काढायचा आहे. स्वच्छ पुसून काढल्यानंतर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर अखंड तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहे. 1 छोटी वाटी, अगदी वाटी भरून घेतले, कप भरून घेतले तरी देखील चालणार आहे. त्यानंतर बघा त्या वाटीमध्ये आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे.
2 हिरवी वेलची टाकायची आहे, 2 काळी मिरी जी आहे आपली मसाल्यामधली तर ती टाकायची आहे। या 2-2 वस्तू आपण या तांदूळावरती आपल्याला ठेवायच्या आहेत। उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे। उंबरठ्याला छानपैकी हळदीचं लेपन करायचं आहे। त्यासोबतच एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा एक दिवा घ्या, तुम्ही कुठल्याही धातूचा घ्या, परंतु मातीची पंती जर घेणार असाल तर मग ती स्वच्छ तुम्हाला घासून पुसून घ्यायची आहे। फक्त फुटलेली तडा गेलेली घेऊ नका। त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे। त्यानंतर कापसाची दुहेरी वात घालायची आहे। दुहेरी वात म्हणजे 2 वातीची 1 वात आपल्याला तयार करायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची। हा एक दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतील बाजूला तुम्हाला लावून घ्यायचा आहे। उजव्या बाजूला प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर ही जी वाटी आहे तांदूळाने भरलेली तर ती देखील आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरतीच ठेवायची आहे। बघा, संपूर्ण दिवसभर ही जी वाटी आहे तर ती आपल्याला तिथेच ठेवायची आहे। उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची। म्हणजे बघा, घरात आपण प्रवेश करतो तर ती आपली उजवी बाजू असणार आहे, तर त्या बाजूला आपल्याला ठेवायचं। आणि हे तांदूळ जे आहेत तर ते अखंड असावे, कुठेही फुटलेले तुटलेले घेऊ नका। साबूत तांदूळ जे आहे तर ते घ्या। लवंग देखील आपल्याला चांगलीच घ्यायची आहे, फुटलेली घेऊ नका। आणि मिरी जी आहे तर ती सुद्धा चांगली घ्यायची आहे। आणि तांदूळ आहे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर वाटीमध्ये भरायच्या। हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्याच्या बाहेरील बाजूला ठेवून द्यायचा। त्यानंतर बघा, हा दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत आपल्याला तेवत राहून द्यायचा आहे। सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे काम करायचं आहे। त्यानंतर बघा, संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते किंवा बघा आपण घरामध्ये रोज संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करत असतो, ती वेळ असेल अशा वेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावायची, दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर ह्या ज्या वाटीमध्ये ठेवलेला लवंग, काळी मिरी, वेलची आहे तर ती वाटी आपल्याला उचलून घ्यायची। उचलून घेतल्यानंतर देवघरासमोर जायचं। देवघरासमोर गेल्यानंतर बघा, आपल्याला 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे। आता भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा आपला रेग्युलर जो कापूर वापरता तो कापूर घेतला तरी देखील चालणार आहे। या वड्या आपल्याला त्या तांदूळावरती ठेवायच्या, एक एक करून आपल्याला प्रज्वलित करायची आणि याचा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आणि परत शेवटी आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तिथे जायचं आहे आणि ही वाटी जी आहे तर ती तिथे ठेवून द्यायची आहे। जोपर्यंत यामधले तांदूळ जळत आहे तोपर्यंत आपल्याला त्यामधील तांदूळ जे आहेत तर ते जळू द्यायचे आहे। जेवढे पण जळतील तर बघा, त्यामधील अर्धे तांदूळ तरी शिल्लक राहील, कारण तांदूळ जास्त जळत नाहीये। तर मग यामधले तांदूळ जे आहेत तर ते थोडे जळतील, थोडे तसे राहतील, म्हणजे वरचे जळतील आणि खाली जे आहेत तर ते तसेच राहणार आहे। तर आता ही वाटी जी आहे तर ती रात्रभर आपल्याला तिथे दरवाजासमोर तशीच राहून द्यायची आहे। आपल्या घराच्या बाहेर ठेवायची। दुसऱ्या दिवशी उठायचं, स्वच्छ स्नान करायचं। आपण ज्या पद्धतीने सकाळी दररोज आपली नित्य कामे करतो ती आपल्याला कामं करून घ्यायची। आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तिथून आपल्याला केर बाहेर काढत आणायचा आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मुख्य दरवाजापर्यंत, आणि तिथून हा केर आपल्याला उचलून घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे। आणि त्याच वेळी आपल्याला ही जी वाटी आहे तर ती देखील उचलून घ्यायची आणि यांच्यामधील जे तांदूळ आहे, या वाटीमधील जे तांदूळ आहे तर ते जळून राहिलेले असणार आहे ना, तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे। आपलं आता बघा, सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये पक्षी येतात, चिमणी येतात, कावळे येतात। आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर तुमच्या दारामध्ये नक्कीच पक्षी येत असतील, परंतु त्या पक्ष्यांना तुम्ही खाऊ घाला। जर तुम्हाला तुमच्या दारामध्ये पक्षी येत नसतील मग तुम्ही तुमच्या शहरामध्ये राहायला असेल, म्हणजे सिटीमध्ये तर फारसं एवढं होत नाही बघा, तर मग अशा वेळी तुम्ही हे तांदूळ गच्चीवरती नेऊन टाकू शकता किंवा मग जिथे पण तुम्हाला झाडं वगैरे असतील जवळपास त्या झाडाखाली नेऊन टाकले तरी सुद्धा चालतील, कारण की तिथे सुद्धा पक्षी येतात, मुंग्या येतात, जे मुके प्राणी आहेत तर ते खाऊन जातील। त्या ठिकाणी आपल्याला हे टाकून द्यायचे आहे। फक्त अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर तो आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे। लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी येणार नाही। आपल्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेतली जाईल। नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर टाकण्याचं काम जे आहे
तर तो कापूर करत असतो। याचा धूर आपल्या घरामध्ये घरामध्ये केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते। आपल्या घरामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होत असतो। तर हा एक उपाय प्रत्येकाने सर्वांनी रविवारच्या दिवशी नक्की करून बघा। फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि सकारात्मक भावनेने उपाय जे आहेत तर ते करत चला। कारण की आपण ज्यावेळी अशा पवित्र तिथींवरती उपाय करतो ना, तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं। आणि या दिवशी होईल तेवढी रविवारच्या दिवशी म्हणजेच या दिवशी मौनी अमावस्या आहे, तर होईल तेवढी सेवा आपल्याला माता लक्ष्मीची करायची आहे। दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे। संध्याकाळच्या वेळी आपल्याला 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आवर्जून आपल्याला दिवाबत्ती करायची आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। घरामध्ये मोठ्या आवाजात श्री सुक्तम लावायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम लावायचं आहे। ज्यांना शक्य आहे पठण करणं त्यांनी देवघरासमोर बसून पठण करू शकता, किंवा ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही त्यांनी मोबाईलवरती लावून द्या आणि आपण आपलं काम करत ते ऐकलं तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे वस्तू तुम्हाला उंबरठ्यावरती ठेवायची आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल। ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।